सोलापुरातील मोहम्मदिया अरबी मदरसा मशिदीत वर्गणीच्या हिशोबावरून वाद झाल्याप्रकरणी एका व्यक्तीस मारहाण झाल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। या प्रकरणी 8 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 जून 2026 रोजी फिर्यादी महबूब कादर बागवान हे आपल्या मुलासह मोहम्मदिया अरबी मदरसा मशिदीत गेले होते। तेथे त्यांनी मशिदीच्या वर्गणीच्या हिशोबाबाबत विचारणा केली। यावेळी संबंधितांशी शाब्दिक वाद झाला। तक्रारीनुसार वाद वाढल्यानंतर काही जणांनी फिर्यादीस धक्काबुक्की करून शिवीगाळ केली। त्यानंतर मशिदीबाहेर हाताने, लाथाबुक्क्याने तसेच फायटरने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेत फिर्यादी जखमी झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। फिर्यादीचा मुलगा मध्यस्थी करण्यासाठी आल्यावर त्यालाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणी सद्दाम हुंडेकरी, अब्बास अली बागवान, एजाज पीरजादे, आसिफ शेख, अताउल्ला हुंडेकरी, आसिफ शेख, शौकत शेख आणि सद्दामची आई सर्व राहणार किसान नगर सोलापूर यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत। Now and press the bell icon. Never miss a